त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय? हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय बघा आता कुठल्या मशीनीचं मिठू सांग बाबा. वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम मी नाही करणार आहे, ते राऊत साहेब आहेत. त्याच्यामुळे मी काय फार आज माझं भाषण ऐकायला कोण नाही आलं. आज सगळे राऊत साहेब, पवार साहेब आणि थोरात साहेबांचं भाषण ऐकायला. कुठल्या? अच्छा, ईव्हीएम मशीन. मला वाटलं आजकाल वॉशिंग मशीन, खडी मशीन, ईव्हीएमचं मशीन, काय काय करू बाई या मशीनचं, असा प्रॉब्लेम झालाय. पण आज तुम्ही बघताय कुठे गेला आपला तो, इथे बसलाय बघा हा राहुल. राहुल का इथे आलाय? त्याच्या बघा गळ्यात कांदा आणि दूध आहे. तो का लढतोय? हा आपल्यापैकीच राहुल एका शेतकऱ्याच्या कष्ट करण्याचा सुपुत्र आहे. त्याला भाषण करायची इच्छा होती. काय? त्याला कांद्याला भाव मिळत नाही, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही, म्हणून हा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवत आहे. कारण का त्याच्या वडिलांच्या कष्टाला भाव नाहीये, ना कांद्याला भाव आहे ना दुधाला भाव आहे. आता हे नका 8 रुपये 10 रुपयांनी कांदा विकलाय. आणि खर्च किती आला? किती? एकरी ₹1,00,000 खर्च, हातात पडले 40,000 रुपये. म्हणजे 60,000 रुपयाचा घाटा झाला, तोटा झाला एका एकराला. आणि दुधाचं 24 रुपये 25 रुपये लिटर. चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे 300 रुपये जे तुमचे हक्काचे होते ते तुम्हाला कमी मिळणार आहेत. कुणाला पैसे मिळणार होते? शेतकऱ्याला मिळणार होते. कमी कोणी केले? केंद्र सरकारने केले. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या सरकार बदलायचं आहे का नाही. मला माहिती आहे इंदापूरकर काय करणार आहे. इंदापूरकर फार हुशार आहेत आणि फार स्वाभिमानी आहेत. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की बाकी कोणी काही बोललं तरी ह्या वेळी इंदापूरमध्ये जोरदार ही तुतारी वाजणार आहे, ह्याची मला गॅरंटी आहे. लोकसभेला पण आणि विधानसभेला पण. आणि ही एक नांदी आहे. तुम्ही बघा, लोकांना वाटलं की पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं, आम्ही रडत बसू. आमच्या आजी शारदाबाई पवारांनी आम्हाला काय शिकवलं? रडत बसायचं नाही, लढत बसायचं. आणि ही लढाई या भ्रष्टाचाराच्या आणि अन्यायाच्या विरोधात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.